क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. भास्कर बरोबर आपण त्याला ती म्हणतो फालतूगिरी. अशा प्रकारे आपलं जीवन पण फालतू होऊन जातं. आणि तीच जर तुम्ही सार्थक जर बडबड करायला लागले तर त्या बडबडीतून कोणाचं तरी कल्याण होतं, तुमचं सुद्धा कल्याण होतं. अध्यात्म म्हणजे जो जीवनाचा स्रोत आहे त्या स्रोताचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म. सामान्य माणसं कथा पकडून ठेवता आणि कथेमागचा बोध विसरून जात. त्या कथेवरती ते चर्चा करत बसता. आपली ओळख म्हणजे शरीर आहे आज, म्हणून आपण म्हणतो अरे हा उंच आहे, हा बुटका आहे, हा गोरा आहे, हा काळा आहे, हा काय वेगवेगळ्या प्रकारे त्याला उपमा देतो आपण. खरं तर आपण त्याची ओळख न सांगतो, त्याच्या शरीराची ओळख सांगत असतो. पण आपल्याला असं वाटतं की आपण त्याची ओळख सांगतो. मग हेच संसार आहे, हाच प्रपंच आहे की जे मेंदूने विचार केला तो विचार सत्यामध्ये आणण्याचं, त्याच्या आदेशाचं पालन करण्याचं काम शरीर करतं. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं जसे तुमचे विचार असतात तसे तुम्ही असता. शरीरापेक्षा मन प्रभावी आहे, ते शरीरावर परिणाम करतं, हवं तसा बदल घडून आणू शकतं. मग त्या मनापेक्षाही तुमची भावना प्रभावी आहे. मी भावनेच्या स्तरावर जगणारा माणूस, मी शरीराच्या स्तरावर आणि मनाच्या स्तरावर कधी जगलोच नाही. 4 पावलं उतरतो कधी कधी मी मनाच्या स्तरावर, कधी कधी आणखीन 4 पावलं उतरून मी शरीराच्या स्तरावर येतो. पण जास्त वेळ तिथं थांबत नाही. प्रत्येकाला मी आपलाच वाट का, कारण माझं मन शुद्ध आहे, मी भावनेच्या स्तरावर कनेक्ट होतो. आता भावना तुम्ही जर शरीर आणि मनात लावली, भोगामध्ये कामनेत लावली तर संसार आहे. आणि तीच भावना तुम्ही जर परमार्थामध्ये लावली, परमेश्वराच्या चिंतनामध्ये, लोकांच्या कल्याणामध्ये लावली तर तो परमार्थ आहे. पृथ्वी, जल आणि वायू या तिघांची मर्यादा कोणाला आहे? शरीराला, मनाला आणि भावनेला आहे. आत्म्याला ती पण मर्यादा नाही. स्काय ऑल्सो नॉट लिमिट, अमर्याद आहे. तुमच्या ऊर्जेची शक्ती आहे ती अमर्याद आहे. आणि म्हणून साधू संतांसाठी काहीच अशक्य नाही. ध्यान म्हणजे काय? काहीही विचार न करणे, काहीही विचार करायचं नाही म्हणजे ध्यान. मी विचारलं का हो डोक्यात काय चाललंय, मी डोक्यात चाललंय, काही विचार न करणे. काही विचार न करणे हा पण एक विचार आहे, तो सुद्धा नाही आला पाहिजे. रिकामं राहिलं पाहिजे. सगळं असूनही नसल्यासारखं जगणं म्हणजे शून्य. लक्षात ठेवा, मी या जगामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे, सर्व ज्ञान मला आहे, तरी पण मी म्हणतो मला काहीच कळत नाही. म्हणतो नाही, मला त्याचा अनुभूती आहे, मला काहीच कळत नाही. मला जर कोणी काही सांगायला लागलं तुम्ही असं मन लावणार जसं काही मी आरणी आहे. कळा कुसरी काहीच नेनो बोलतो अति भाविका, असं संत म्हणतात. संत म्हणतात की आम्हाला काही कळत नाही, आम्ही असं भावनेच्या भरात बोलतो, देवा माफ कर रे, आहे की नाही. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक जीवनाचा आनंद घ्याल ना तेव्हा तुम्ही आपोआप आनंदी, शांततेने भरलेले आणि अतिशय सुंदर असे असतात. मग ती शांतता आहे ती वेगळी आहे. अंतराळामध्ये गेल्यावर काय सगळी शांतता आहे. हॅलो, पण तिथं जाईपर्यंत काय करावं लागतं? बुडाला आग लावावी लागते, घेऊ बी आग लावावं लागतं. सर रॉकेटची आग पाहिली कधी? तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या बुडाखाली काय लावावं लागते? आग लावावी लागते. ज्याच्यामध्ये हिंमत आहे ना तोच त्या ताकदीपर्यंत पोहोचू शकतो. सर अध्यात्माचा मार्ग म्हणजे छान छान पूजा केली, छान छान लाडू खाल्ले, छान छान मोदक खाल्ले असं नाहीये. मग अध्यात्माची पूजा म्हणजे काय? स्वतःचा लाडू बनवून, स्वतःचा प्रसाद बनवून देवाला अर्पण करणं, स्वतः त्या अग्नीमध्ये तापवणं, आपल्या कामना वासना त्याच्यामध्ये जाणणं. ज्वलंत म्हणजे सर तीव्र, बाकी काहीच नाही. तीव्रता, तुम्ही जे काही करता त्याची तीव्रता असली पाहिजे. त्या साधनेमध्ये, मिळवण्याच्या त्या प्रयत्नामध्ये तो जीव डावावर लागला तरी चालेल, पण तो प्रयत्न मी सोडणार नाही, ते प्रेम मी सोडणार नाही, ते कर्म मी सोडणार नाही, तो धर्म मी सोडणार नाही. असं जर असेल तर ते तीव्र असतं. आणि असं तीव्रता जी आहे, जेव्हा कुठली गोष्ट तीव्र गतीने येते तिथं काय तयार होतो? ज्वलंतपणा तयार होतो. जर अध्यात्म म्हणजे जर एक छान शांत जीवन जर नसेल तर ते जे ज्वलंतपणा आहे, म्हणजे ज्वलंतपणा म्हणजे नेमकं काय? ती आपल्या आतमधील ऊर्जा, की जे आपण जो ज्वलंतपणा म्हणतो एखादा राग, द्वेष या संदर्भात असं सांगतात का? सर प्रत्येक जण अध्यात्माचा जो अर्थ आहे तो आपल्या आपल्या सोयीनुसार. तुम्ही कसं घेता? मी या कर्माच्या वाढल्यानेच, म्हणजे कसं ते आपल्या कर्मात आपण जबाबदार राहायचं आणि म्हणजे दुसऱ्यांसाठी नाही पण आपल्याला आनंदासाठी आपण जगायचं आणि आपलं करायचं. पण असं अध्यात्मामध्ये असे भरपूर मार्ग आहे. तर असं कोणता मार्ग आहे ज्या मार्गाने गेल्यानंतर प्रत्येक जण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि स्वतः पण त्यासाठी कोणकोणते मार्ग आपण निवडले पाहिजे? अध्यात्म म्हणजे एक शांत किंवा एक छान जीवन किंवा आनंद, यासाठीच मी त्याच्याकडे पाहतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांतता यावी, आनंद मिळावा, छान वाटावं. तर सद्गुरू असं म्हणताय की ज्वलंत असणं म्हणजे, त्याचा अर्थ मला माहित नाही की ज्वलंत असणं म्हणजे नेमकं काय. तर आपल्याला 4 मार्ग सांगितलेले आहे श्रीकृष्णाने. त्याच्यामध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. तर यापैकी जर प्रत्येक मार्ग जर अध्यात्माकडे जर घेऊन जात असेल तर मग प्रत्येकामध्ये वादमुख कर्म कृती वेगवेगळी आहे. तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. तर मग प्रत्येकजण ते त्याचं आयुष्य जगताना ज्वलंत कसं होऊ शकतो ते कसं केलं पाहिजे?
बरं, अध्यात्म म्हणजे काय? बाहेरील जगाशी संपर्क तोडून आपल्या स्वतःमध्ये वळणं म्हणजे आता मित्र हो, थोडक्यात अध्यात्म म्हणजे काय? जो तुमचा जगण्याचा स्रोत आहे, जो जीवन ज्याच्यामुळे तुमच्या का आता उपलब्ध आहे, तर तुम्ही जिवंत आहे की नाही. सद्गुरू आज अध्यात्माविषयी आम्हाला काहीतरी विषय करताय. अध्यात्माची व्याख्या आम्हाला ते आज एक प्रकारे समजून सांगताय. मग अध्यात्म म्हणजे काय नेमकी? इथून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला पुढचा संदर्भ कळेल. अध्यात्माविषयीचं वर्णन करण्यापूर्वी अध्यात्म म्हणजे काय हे समजून घेणं पहिलं गरजेचं. आपल्या जीवनाचा जो स्रोत आहे, मनुष्य जीवनाचा स्रोत, आपण माणूस आहोत तर आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो. माणसाला बुद्धी मिळालेली आहे. बुद्धी अशी मिळाली आहे की तो मर्यादेच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो, कल्पना करू शकतो, तो अंदाज बांधू शकतो, तर्क करू शकतो, शक्यता पडताळून पाहू शकतो आणि नवीन संकल्पात साकार करू शकतो. तर ही जी बुद्धिमत्ता त्याची आहे, त्याची दुधारी तलवार आहे. तो कल्पनेच्या जगामध्ये पण रमू शकतो आणि तो वास्तविक जगत पण शोधू शकतो. तर त्याची भरकटण्याची चान्सेस पण आहे. बघा, जेव्हा एखादं हत्यार तुमच्याकडे येतं तर ते दोन्ही पण उपयोग होऊ शकतात. त्याचे सार्थक आणि निरर्थक असे दोन्ही प्रकारचे उपयोग आपण करू शकतो. आपल्याला बोलायला दिलं देवाने, आपण निरर्थक बरोबर बी करू शकतो आणि सार्थक बरोबर पण करू शकतो. मग निरर्थक बरोबर जर आपण केली तर क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. बाष्कळ बरोबर आपण त्याला ती म्हणतो फालतूगिरी. अशा प्रकारे आपलं जीवन पण फालतू होऊन जातं. आणि तीच जर तुम्ही सार्थक जर बरोबर करायला लागले तर त्या बडबडीतून कोणाचं तरी कल्याण होतं, तुमचंसुद्धा कल्याण पकड. आणि म्हणून आपलं जे जीवन आहे, जीवनामध्ये जे आपल्याला मिळालेले जे काही संसाधन आहे ते सार्थकी लावायचे की ते निरर्थक त्याचा वापर करायचा, ह्याच्यासाठी सगळा हा खटाटोप. मग अध्यात्म म्हणजे जो जीवनाचा स्रोत आहे त्या स्रोताचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म. बघा, एखाद्या अनाथ मुलाचे तो मोठा झाल्यानंतर तो आईवडील शोधतो. माझं गाव कुठलं, माझं खानदान कुठलं, मी कुठून आलो, याचा शोध त्याला घेणं फार महत्त्वाचं वाटतं. त्याच्या जीवनामध्ये सर्वात पहिलं उद्दिष्ट की माझा स्रोत कुठे आहे. जेव्हा एखादं मूल एखाद्या यात्रेमध्ये हरवतं त्याला पहिला प्रश्न काय विचारला जातं? तुझं नाव काय? नंतर काय विचारलं जातं? तुझं गाव काय? तुझ्या आईवडिलांचं नाव काय? स्रोत फार महत्त्वाचा आहे. म्हणजे हा जो स्रोत आहे मनुष्य जीवनाचा, हा स्रोत कोण आहे तो शोधणं, जिथून ही जिवंतता धारण करतं. त्याचा शोध म्हणजे अध्यात्म. त्याच्यामध्ये आत्मा हा शब्द आहे. आत्मा म्हणजे काय हो? आत्मा म्हणजे जीवाणू हा सुपीक जमिनीचा आत्मा आहे. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. असं का म्हटलं जातं? कारण जर तो आत्माचा नसेल ती माती मृत म्हणली जाते. सेंद्रिय कर्ब जर नसेल तर ती नापिक माती असते, ती मृत माती असते. ती असून नसल्यासारखी आहे, अडचण आहे. एखादा माणूस तुमच्या घरामध्ये मेला किंवा कोमात गेला, तो असून नसल्यासारखा आहे. त्याचा जीवनाचा स्रोत हरवलेला आहे. बरोबर आहे. मग तो जीवनाचा जो स्रोत आहे तो आत्मा. आत्मा म्हणजे असं काहीतरी दिव्याची ज्योत आहे किंवा प्रकाश आहे किंवा एक वस्तू आहे, एक पदार्थ, असं नाही आहे. म्हणून तर त्या आत्म्याविषयी आता संत बोलत नाही. कारण आपण काही पण सांगायला गेलो की सामान्य माणसं काय करतात, त्याच्या मागचा बोध सोडून देतात आणि शब्द पकडतात. सामान्य माणसं कथा पकडून ठेवता आणि कथेमागचा बोध विसरून जातात. मग त्या कथेवरती ते चर्चा करत बसता. त्याला काथ्याकूट असं म्हणतात मराठीमध्ये. काथ्या तुम्ही किती जरी कुठला त्याचा काय फायदा आहे? हां, काथ्याकूट करून त्याचा उपयोग काय? मुळात तो कुटापासूनच काथ्या बनवलेला आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की रिकामा खटाटोप जो आहे तो करू नये माणसाने. जीवनामध्ये आपण जो स्रोत आहे आपला, त्या स्रोताचा शोध घेणं आणि त्या स्रोताबरोबर जीवन जगणं. आज आपण कोणाबरोबर जीवन जगतोय? आपण सर्व शरीराबरोबर. शरीराला खाऊ पिऊ घालता, शरीराला नीट सजवता, त्याला स्वच्छ ठेवता, त्याला छान कपडे घालता, त्याला सजवता, त्यालाच घेऊन इकडे तिकडे फिरता. शरीरासोबत तुमचं आजचं जीवन आहे आणि शरीराच्या स्तरावरच आहे.
तुमच्या शरीराला जर कोणी कौतुक केलं तुम्हाला बरं वाटतं. तुमच्या शरीराला कोणी जर चांगलं खाऊ घातलं तुम्हाला त्याचं कौतुक वाटतं. तुम्हाला गुदगुल्या कोणी केलं तर हसू येतं है ना. एक कानामागं दिली तर रडू येतं. पण शरीराच्या स्तरावर तुमचं जीवन जगण्याचा आज जो प्रयत्न आहे यालाच माया म्हटलेलं आहे. तुम्ही उद्या जाऊन जर कपडे घातले आणि त्या कपड्यालाच तुम्ही म्हटले हा मी येतं, तसं आहे. उद्या तुम्हाला एखादा पात्र मिळालं एखाद्या नाटकामध्ये, एखाद्या चित्रपटामध्ये, एखाद्या मालिकेमध्ये, आणि ते पात्र म्हणजेच मी आहे असं तुम्ही ज्यावेळेस म्हणायला लागाल, तुम्ही ते मुकुट काढून देणार नाही. मी राजा आहे, तुम्ही माझी प्रजा आहे. अरे तुम्ही जर पोलीस अधिकारी असाल आणि तिकडे जाऊन तुम्ही रुमाब करत असाल, घरी आल्यावर तुमची बायको म्हणते हो तो दरवाजा बंद करा, हे ते कपडे नीट व्यवस्थित अटकून द्यावा, रोज सांगायचं का तुम्हाला. तो गुपचूप आपला उठतो आणि ते ठेवतो चालू. त्याने तिथे रुमाब गेला मग तिच्याकडे भयानक शस्त्र असतात. त्याच्याकडे काय शस्त्र आहे हां. म्हणजे तुझा पोलीस म्हणून जो काही ओळख आहे ती तिकडे ठेवायची पोलीस स्टेशनवर, इकडे घराच्या उंबऱ्याच्या आतमध्ये नाही. हॅलो, बरोबर आहे ना. महादेवाला सुद्धा पार्वतीचं ऐकावं लागायचं. एक लक्षात ठेवा, आपलं जीवन शरीराच्या स्तरावर आहे, त्याच्याशी गुरफटलेलं आहे. आपली ओळख म्हणजे शरीर आहे आज. म्हणून आपण म्हणतो अरे हा उंच आहे, हा बुटका आहे, हा गोरा आहे, हा काळा आहे, हा काय वेगवेगळ्या प्रकारे त्याला उपमा देतो आपण. खरं तर आपण त्याची ओळख न सांगतो, त्याच्या शरीराची ओळख सांगत असतो. पण आपल्याला असं वाटतं की आपण त्याची ओळख सांगतो. मग हेच संसार आहे, हाच प्रपंच आहे. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. मग हे भोगायचं नाही का. मग संत म्हणता हे भोगा, तुमच्या वाट्याला आले ना आनंद घ्या आणि त्यातून पुढे जा. कारण तुम्ही किडामुंगी होते तेव्हाही तुमच्याबरोबर शरीर होतं, जेव्हा तुम्ही प्राणी होते तेव्हाही तुमच्याबरोबर शरीर होतं, जेव्हा तुम्ही पक्षी होते तेव्हाही तुमच्याबरोबर शरीर होतं, जेव्हा तुम्ही पशु होते तेव्हाही तुमच्याबरोबर शरीर होतं, आणि आताही तुमच्याकडे शरीर आहे. त्याचं एवढं कौतुक करू नका. तुम्ही जे भोग आता शरीराने घेताय ते भोग तुम्ही अनंत जन्मापासून घेत आलेले त्याचेच भोग का पुरे करताय. मग हे पाऊल पुढे जा. काही जण मनाच्या स्तरावर जातात. मनाच्या स्तरावर जे आता इतर प्राण्यांकडे नाही आहे. मग मनाच्या स्तरावर म्हणजे बुद्धीच्या स्तरावर, कल्पनेच्या स्तरावर, चिंतनाच्या स्तरावर आपण सर्वांनी आपली प्रतिमा तयार केलेली. मी असा कसा, असा कसा, वेगळा. कळतं का तुम्हाला की कोण म्हणतंय. मन, बरोबर आहे ना. छान एका दिवशी जर आपण जर असं छान असं शृंगार केला एखाद्या स्त्रीने, किंवा छान वगैरे कपडे घातले, पोशाख घातला एखाद्या पुरुषाने, तसा रुबाबदार दिसतो तर बरं वाटतं जरा. हॅलो, आरशापुढे उभं राहून स्वतःच कौतुक करतो. ही किती छान. तो कोणाचं कौतुक करतो. शरीराचं, कशाच्या मदतीने, मनाच्या. आणि मग बाहेर जाऊन जर एखादा म्हटला काय कपड्यासारखे कपडे घातले, आणि म्हणजे मन जे आहे मनाच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर आमचं एक अस्तित्व आहे, आमची एक ओळख आहे. समाजामध्ये आम्ही एक कल्पना केली माझी अशी ओळख आहे, तिथे गेल्यावर मला तो रिस्पेक्ट भेटला पाहिजे, आणि तो जर नाही भेटला तर आपण त्याला अपमान समजतो. मन दुखतं आपलंच, जे नाही आहे तरी दुखतं. हा फार मोठा चमत्कार आहे. शरीर तर आहे, हॅलो, ते आहे, त्याला टोचलं तर त्रास दिला, वेदना दिल्या तर तिथं दुखतं, हे कळतं आम्हाला. मन पण दुखतं तुमचं. हॅलो, मन म्हणजे शुद्ध माया आहे, शुद्ध माया. मनात जर घुसलं तर शरीरामध्ये घुसायला वेळ लागत नाही. समजा एखाद्या डोक्यामध्ये विचार घुसला की माझं डोकं दुखतंय, तर ते काही तासामध्ये त्या डोक्यामध्ये दुखणं चालूच करतात, तेव्हा ते शांत बसतं. डॉक्टरकडे जाऊन येतं, पाय बरं दुखत होतं का नाही माझं. पण शरीर असं आहे की जे मेंदूने विचार केला तो विचार सत्यामध्ये आणण्याचं, त्याच्या आदेशाचं पालन करण्याचं काम शरीर करतं. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं जसे तुमचे विचार असतात तसे तुम्ही असता. हॅलो, तुम्ही म्हणाल सर आम्ही तर कधी कधी खूप चांगला पण विचार करतो, आम्ही चांगले का नाही हो. मी तर रोज विचार करतो की मी पंतप्रधान आहे, होत का नाही. असं आहे ते, असं आहे. तुम्हाला
फुगा फुगवायचा आहे, किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? बोला. सेकंद. बरोबर आहे ना सर? आहे की नाही? तुम्हाला एखादं फळ फुगवायचं आहे, किती वेळ लागतो? काही महिने. हा, जेवढं मोठं फळ असेल तेवढे महिने जास्त लागतात. राईट. तुम्ही किती मौल्यवान गोष्ट मोठी करताय त्यावरून त्याचा काय ठरतो? तुम्ही काय मागताय? तुम्ही जर उच्च लेवलचं पद मागत असाल तर तुम्हाला तेवढा कालावधी तसा विचार करावा. लोक म्हणायचे, अरे तुम्ही लिहून ठेवा, तुमचं काय स्वप्न आहे ना ते तुम्ही वहीत लिहून ठेवा. असं आम्हाला शिकवलं जायचं मी जेव्हा नोकरी करायला लागलो तेव्हा. आणि मग ते लिहून ठेवायचो आम्ही. आणि मी खरंच 2003-04ची गोष्ट आहे. मी लिहून ठेवलं की मला अल्टो गाडी घ्यायची. तेव्हा माझ्याकडे सायकल पण नव्हती, मोटरसायकल पण नव्हती. मी बसने जायचो आणि यायचो. बरोबर आहे. मग तेव्हा मी अशा प्रकारे ज्यावेळेस विचार करायचो, ही गोष्ट अगदी नोकरी लागलो तेव्हाची, म्हणजे 1996-97ची. नंतर जेव्हा 2003मध्ये माझ्याकडे मोटरसायकल होती तेव्हा मी लिहिलं मला कार पाहिजे. मग मी लिहिलं की 1 वर्षाने मला कार मिळायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1 वर्षांनी काय कार आली. बरोबर आहे. पण जेव्हा आली ना तेव्हा पहिले आल्टोच आली आयुष्य. जेव्हा आल्टो आली तेव्हा मी असं एक चित्र लिहिलं माझ्या आयुष्यामध्ये. आणि लिहिलं माझं घर कसं असायला पाहिजे, तर बेडरूम कसे असायला पाहिजे, ज्या मी किती खोल्या असायला पाहिजे, माझ्या बँकेमध्ये किती बॅलन्स असायला पाहिजे, माझ्याकडे किती तोळे दागिने असायला पाहिजे, माझ्या गाड्या किती असायला पाहिजे, माझं ऑफिस कसं असायला पाहिजे, असं मी सगळं लिहिलं डिटेलमध्ये सगळं. आणि असं चिपकून दिलं घरामध्ये. पाहुणे आले की त्यांना दिसलं पाहिजे. अशी हसायची पाहुणे. येड लागले म्हणजे मस्त काही पण लिहून ठेवतो मी. नंतर ते फाटलं तुटलं, ते मार्केटिंग बी संपलं, सगळं संपलं. किती वर्ष गेले? 10 वर्ष गेले. किती वर्ष गेले? 10 वर्ष गेले. आणि 12-13 वर्षांनी ते स्वप्न साकार द्यायला लागलं. आणि आज ते त्या वर्णनापेक्षाही 10 पावलं पुढे गेले. मी कशाकरता सांगतोय? तुम्हाला जे हवं आहे तुम्ही त्याच्याशी जर चिकटून राहिले सारखी आणि त्याच मार्गावर चालत राहिले तर या प्रकृतीला जे सत्यात उतरवणं आहे. मग तुमचा मेंदू जे विचार करतो ते ह्या शरीरामध्ये बदल करणं त्याला फारसा अवघड नाही आहे, ते लगेच करतात. म्हणून आपण जसं विचार करतो तसंच तुमचं जीवन घडतं हे नेहमी लक्षात घ्या. जी माणसं काय खरं आहे तथा सुरू करतं, तुझं कधीच खरं होणार. मित्रांनो, तुमच्या मेंदूमध्ये जे विचार चालतात हे तुमचं विश्व आहे, ही एक ताकद आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुमचं अध्यात्म म्हणजे विचार करा, शरीरापेक्षा मन प्रभावी आहे. ते शरीरावर काय करतं? परिणाम करतं. हवं तसा बदल घडून आणू शकतं. मग त्या मनापेक्षाही तुमची भावना प्रभावी आहे. भावनेच्या भरात माणसं खून करतात, भावनेच्या भरात माणसं घर सोडून जातात, भावनेच्या भरात माणसं अनेक पराक्रम करून मोकळे होतात, विक्रम तोडतात. म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टी. भावनेचा भर जो आहे ना तो त्या मनावर, विचारांवर आणि शरीरावर सहज मात करतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं भावनेच्या भारामध्ये माणसाने खूप आनंदामध्ये खूप दुःखामध्ये कुठलाच निर्णय घेऊ नये असं म्हटलं जातं. मी भावनेच्या स्तरावर जगणारा माणूस, मी शरीराच्या स्तरावर आणि मनाच्या स्तरावर कधी जगलोच नाही. 4 पावलं उतरतो कधी कधी मी मनाच्या स्तरावर, कधी कधी आणखीन 4 पावलं उतरून मी शरीराच्या स्तरावर येतो. पण जास्त वेळ तिथं थांबत नाही, पटकन वरती जातो. पटकन वरती भावनेच्या स्तरावर मी नेहमी जगत असतो. त्यामुळे कोणी पण सहज माझ्याशी कनेक्ट होत राहायचं. प्रत्येकाला मी आपलाच वाट का? कारण माझं मन शुद्ध आहे. मी भावनेच्या स्तरावर कनेक्ट होतो की त्याच्याही पेक्षा शक्तिशाली ऊर्जा आहे, तिचा पुढचा स्तर आहे. तिचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म. लक्षात ठेवा, जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत संसार आहे. आता भावना तुम्ही जर शरीर आणि मनात लावली, भोगामध्ये आणि कामनेत लावली तर संसार आहे. आणि तीच भावना तुम्ही जर परमार्थामध्ये लावली, परमेश्वराच्या चिंतनामध्ये, लोकांच्या कल्याणामध्ये लावली तर तो परमार्थ आहे. पैसा तोच आहे. त्यांनी कल्याण बी करतात, वाटलो बी करतात. त्यांनी तूप पण आणता येतं आणि त्यांनी दारू पण आणता येते. तुम्ही काय आणणार आहे? तर जीवनामध्ये त्या ऊर्जेचा स्रोत त्याचा जर तुम्हाला स्पर्श झाला तर स्काय इज द लिमिट. हे
शरीर, मन आणि भावनेसाठी आहे. आकाशाची मर्यादा कोणाला आहे? हॅलो, कोणाला आहे? पृथ्वी, जल आणि वायू. या तिघांची मर्यादा कोणाला आहे? शरीराला, मनाला आणि भावनेला आहे. आत्म्याला ती पण मर्यादा नाही. स्काय ऑल्सो नॉट लिमिट. अमर्याद आहे. तुमच्या ऊर्जेची शक्ती आहे ती अमर्याद आहे. आणि म्हणून साधू संतांसाठी काहीच अशक्य नाही. आणि म्हणून त्या शक्तीचा शोध घेणं आणि तिला स्पर्श करणं, तिच्या स्तरावर जगणं म्हणजे अध्यात्म आहे. सोपं आहे. आज सद्गुरू आम्हाला जे संदेशामध्ये सांगता ते म्हणजे अध्यात्म म्हणजे छान छान आणि शांत अशा प्रकारचं जीवन नाही आहे. अध्यात्म म्हणजे ज्वलंत जीवन. तुमचं जगणं कसं असलं पाहिजे? ज्वलंत असलं. काय ज्वलंत म्हणजे काय? ज्वलंत म्हणजे जागभूक करायची आहे का? हॅलो, म्हणजे शरीराला आग लावायची आहे का? हो, लावायची आहे, आग लावायची. त्या मनाला तडफडायला लावायचं आहे. मग असं अध्यात्म काय उपयोगात असत? मी तर शांततेसाठी अध्यात्माचा शोध घेत होतो. मी तर छान छान वाटावं म्हणजे तिथं पण कामनाच आहे तुमची. अजून तिथं काय आहे? कामना आहे. बघा, मी म्हटलो काही विचार करू नका. ध्यान म्हणजे काय हो? काहीच विचार न करणे. ध्यान म्हणजे काय? काहीही विचार न करणे. काहीही विचार करायचं नाही म्हणजे ध्यान. मग विचारलं का हो डोक्यात काय चाललंय? मी डोक्यात चाललंय काही विचार न करणे. काही विचार न करणे हा पण एक विचार आहे. तो सुद्धा नाही आला पाहिजे. रिकामं राहिलं पाहिजे. कळते का तुम्हाला? मग रिकामं मन कधी होतं? जेव्हा ते संतुलित. संतुलित होणं म्हणजे शून्य आहे. लक्षात शिकवून होणं. मी 500 वजा 500 म्हणजे किती? शून्य. मग एक 500 जर पलीकडे येऊन सोडले तर तिकडे काय होणार? ऋण 500 तिकडे जाऊन धन होणार. दोन्हीकडे 500 ठेवले तरी मध्ये चिन्ह कोणतं येतं? बरोबर. म्हणजे 500 बरोबर 500 म्हणजे शून्य आहे. लक्षात ठेवा. कारण इकडचे 500 तुम्ही इकडे आणले तिकडे काय शिल्लक राहणार? शून्य. कसं आहे ते? पूर्णातून पूर्ण काढा तरी पूर्ण शिल्लक राहतो. शून्यातून शून्य काढा तरी शून्य शिल्लक राहतो. इथं जादू आहे. शून्य म्हणजे सर्वस्व आहे. शून्य म्हणजे काहीच नाही. आता तुम्हाला किती कळेल मला नाही. सगळं असूनही नसल्यासारखं जगणं म्हणजे शून्य. लक्षात ठेवा. किती सोपं आहे बघा ना. मला जेव्हा कळलं तेव्हा एवढा आनंद आला. मी या जगामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे. सर्व ज्ञान मला आहे. तरी पण मी म्हणतो मला काहीच कळत नाही. म्हणतो नाही, मला त्याचा अनुभूती आहे. मला काहीच कळत नाही. मला जर कोणी काही सांगायला लागलं तुम्ही असं मन लावून आहे जसं काही मी आडाणी आहे. कळा कुसरी काहीच नेनो बोलतो अति भाविका असं संत म्हणतात. संत म्हणतात की आम्हाला काही कळत नाही. आम्ही असं भावनेच्या भरात बोलतो. देवा माफ कर रे. आहे की नाही? हां. आणि आम्ही साधं 10वी 12वी शिकलो तरी हां बस सुशिक्षित आहे. हां काय लिमिटमध्ये बोल. हां समजतो काय? BS यादी झाला का तो तर मग तर डायरेक्ट हॅट घेऊनच येतो. तसं का की माती उकळून प्याला ह्या. पण तो ती केमिकलनी विषारी झालेली माती उकळून प्यायला असतो. त्याला नको असलेलं सगळं ज्ञान असतं. हवं असलेलं काहीच नसतं. ते कुठं आल्यावर कळतं त्याला? जमिनीत गेल्यावर कळतं. बरोबर. आणि म्हणून सगळं आहे तरी पण काहीच नाही आहे अशी भावना ज्याच्याकडे आहे त्याला पूर्ण म्हणतात. त्याला शून्य बा. ही मधले सगळे ना हे सगळं लुडू बुडू लुडू बुडू इकडं तिकडं इकडं तिकडं हळद्या हळकुंडाने पिवळेले राहिलेले नवरदेव आहे सगळे. अर्धच हाकून लागलेले. ती जी भेटली आहे ती बोलल्यापर्यंत येईल की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. तेव्हा त्यांनी अर्ध हळकून मागं ठेवलेलं आहे. ही पळून गेली दुसऱ्याला परत हळकून लागेल. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले सगळे. थोडे थोडे पैसे आले, थोडं ज्ञान झालं, थोडं पद भेटलं, थोडं हे झालं. हॅलो पोरगं कलेक्टर झालं. याला असं वाटतं मी कलेक्टरचा बाप आहे म्हणजे जणू काय मीच परीक्षा पास झालो असं करावं. तू कलेक्टरचा नाही एका छोट्याशा 1 किलोच्या गोळ्याचा बाप आहे. तो पण नाही आहे. ते पण प्रकृतीनेच केलं. एक शुक्राणूचा बाप आहे तू बा जास्त. ते बी या प्रकृतीनेच तुला निर्माण करून दिलं. तुझं काय ज्या शरीरावर तू सत्ता गाजवतो ते शरीर सुद्धा तुझं नाही आहे. ते मातीतून आलेलं आहे. ते मातीतच जाणार आहे. आणि म्हणून अहंकार कशाचं करणार आहे? आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता
की तुमचं जे जीवन आहे ना ते आध्यात्मिक जीवन जर असेल तर ते ज्वलंत असायला पाहिजे, छान आणि शांत नाही. हां, एक खरं आहे, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक जीवनाचा आनंद घ्याल ना तेव्हा तुम्ही आपोआप आनंदी, शांततेने भरलेले आणि अतिशय सुंदर असे असता. मग ती जी शांतता आहे ती वेगळी आहे. अंतराळामध्ये गेल्यावर काय सर्वी शांतता आहे. हॅलो, पण तिथं जाईपर्यंत काय करावं लागतं? बुडाला आग लावायला लागते. केवढी आग लावावं लागतं सर? रॉकेटची आग पाहिजे केवढी आग असते बुडाखाली. तास आहे तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या बुडाखाली काय लावावं लागते? आग लावावी लागते. ज्याच्यामध्ये हिंमत आहे ना तोच त्या ताकदीपर्यंत पोहोचू शकतो. सर, आम्ही साधी लवकर उठू शकत नाही, आम्ही साधी ध्यानाला बसू शकत नाही, ती आग आम्हाला परवडत नाही. तरी मन 4 वेळा एकत्र भर करतो. कोण खिटून करते? उंदीराला काय? साधा डास अंगावर बसला तरी आम्ही डोळे उघडतो. कोण बसलं रे? थांब. हॅलो, अरे असे शिष्य होऊन गेले, भुंगा मांडीवर बसला आणि त्या भुंग्याने मांडी पोखरली, भळाभळा रक्त वाहतंय खाली, तरी पण आपल्या गुरुचं शिर मांडीवरून बाजूला केलं नाही, गुरुची झोप उडू नये. गोरखनाथ महाराज, हो, त्यांची जोडी काय एवढी प्रसिद्ध आहे? चलो मच्छिंदर गोर काया, काय अधिकार होता श्रीराज्यामध्ये. मच्छिंद्रनाथ गेले आणि तिकडंच रमले, बायको केली, पोरगं झालं. हां, तुम्ही मला संन्यास समजतच काय पोरगं झालं तुमचा विषय. एवढं डोक्यात तुम्ही शरीरामध्ये गुरफटलेले चालले त्यांचं मूल्यमापन करायला. जे योगी आहे, कमळ जसं पाण्यात राहून सुद्धा पाण्यापासून वेगळं असतं ना, तसे योगी संसारात जरी उतरले तरी ते संसारापासून मुक्त असतात. बरोबर आहे, ती लीला करत असतात. ती लीला आपल्याला समजण्याची काही सोय नाही, आपल्याला घरची लीला समजत नाही, ती आपल्याबरोबर लीला खेळते. तरी त्या दिवशी महाराज म्हटले तुलीला पाय लावायचे नाही. बरं झालं तुरत नाही राहिली, ते मग लीला आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? त्या मच्छिंद्रनाथाला, आपल्या गुरुला तिथे जाऊन आवाज दिला, चलो मच्छिंद्र गोर काया, तुमचा कार्यभाग संपला, आता श्री राज्यामधून बाहेर निघा. चला आपला योग्याचा मार्ग पुढे घेऊया, साधूंचा मार्ग आपल्याला पुढे आपलं कर्म करायचे, जबाबदारी पार पडायची अल्लाहमध्ये. आणि म्हणून मित्रांनो, जे जीवन आहे ना साधू संतांचं जीवन एकदम ज्वलंत असतं, तीव्र असतं, तीव्र पाहिजे. तुमच्या खरी आग लागली पाहिजे. म्हणजे काय हो? तुमच्या शरीराची शेवटची क्षमता तुम्ही वापर काढली पाहिजे. हॅलो, शरीर नको नको म्हणतपर्यंत त्याला उपवासी ठेवलं पाहिजे, त्याच्याकडनं साधना करून घेतली पाहिजे, त्याच्याकडनं योग करून घेतला पाहिजे, त्याला कर्मयोगाला झुकलं पाहिजे, त्याला भक्तियोगासाठी समर्पित केलं पाहिजे, त्याला ज्ञानयोगासाठी चिंतनामध्ये उतरवलं पाहिजे. शरीर आहे ना सर, त्याला तुम्ही एकतर कर्मामध्ये रत करू नका, फळाची अपेक्षा नका, नाही तर त्याला भक्तीच्या मार्गाने सोडून द्या, देवाच्या स्वाधीन करून टाका. हे शरीर तुझं, जसं प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की राधा हे शरीर तुझं आहे, मग ती खराब झालेली किडनी पण तुझीच आहे, ती जगव नाही तर संपव, काही फरक नाही, स्वाधीन आहेत. ही भक्ती आहे. आणि ज्ञान म्हणजे सतत चिंतन करणं चांगल्या विचारांचं, सज्जन विचारांचं, जे विचार तुम्हाला मुक्त करतात, जे विचार बद्ध करतात वासना आणि कामनेमध्ये, अशा विचारांपासून मुक्त करणाऱ्या विचारांचं चिंतन करणं, सतत जे नश्वर आहे त्याची जाणीव करणं, त्याची आठवण ठेवणं, हे जे चिंतन आहे हा ज्ञानमार्ग आहे. मग ज्ञानमार्गामध्ये रोज पठण पाहिजे, चिंतन पाहिजे, अभ्यास पाहिजे, सत्संग पाहिजे, रोज पाहिजे. ह्या शरीराकडनं ह्या 3 गोष्टी तुम्ही जर करून घेतल्या तर तो योगच आहे. तर ते योगामध्ये माणसाला स्वतःला काय करावं लागतं? तापावं लागतं, म्हणून त्याला तपस्या असं म्हटलं. हॅलो, तुम्ही जर रॉकेट आहे ते पेटवलं, त्याच्यामध्ये जर ताकदच नसेल, ते असं जळू नको जळू नको, ते मधीच पेटलं मधीच विजलं तर काय होईल? हॅलो, काही नाही, परत मागे येईल. ती अशीच आपली साधना आहे. माणसांची साधना कशी आहे अध्यात्मामध्ये?
छान छबी बस. हां आहे की नाही. त्या साधनेमध्ये आपण आपलं ज्या म्हणतो समर्पण केलेलं नाही आहे. शक्तीदिशी आपण आपली शक्ती त्याला समर्पित केली. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की बाबा अध्यात्माचा मार्ग म्हणजे छान छान पूजा केली, छान छान लाडू खाल्ले, छान छान मोदक खाल्ले, असं नाही आहे. मग अध्यात्माची पूजा म्हणजे काय? स्वतःचा लाडू बनवून, स्वतःचा प्रसाद बनवून देवाला अर्पण करणं आहे. स्वतः त्या अग्नीमध्ये तापवणं आहे. आपल्या कामना वासना त्याच्यामध्ये जाणणं आहे. ज्वलंत म्हणजे सर तीव्र, बाकी काहीच नाही. तीव्रता, तुम्ही जे काही करता त्याचं एक तीव्रता असली पाहिजे. आपण अंग राखून करतो रोज जे काही करतो ते कसं करतो? बचावात्मक आपला प्रयत्न असतो. थोडं शिल्लक राहिलं पाहिजे माग. आपण एवढंही जीव तोडून काम करीत नाही का जीव तुटला पाहिजे. आपण एवढाही जीव तोडून प्रेम करत नाही की जीव जळला पाहिजे. तुमच्यापैकी कोण आहे असं त्याने असा जीव लावला हो का की अगदी जीव संपला तरी चालेल, म्हणजे असं लटकून नाही, आत्महत्या करून नाही, विष पिऊन नाही. त्या साधनेमध्ये मिळवण्याच्या त्या प्रयत्नामध्ये तो जीव डावावर लागला तरी चालेल, पण तो प्रयत्न मी सोडणार नाही, ते प्रेम मी सोडणार नाही, ते कर्म मी सोडणार नाही, तो धर्म मी सोडणार नाही. असं जर असेल तर ते तीव्र असतं. कसं असतं? तीव्र. आणि असं तीव्रता जी आहे, जेव्हा कुठलीही गोष्ट तीव्र गतीने येते तिथं काय तयार होतं? ज्वलंतपणा तयार होतो. ज्वलंतपणाचं आपलं उदाहरण काय आहे? पेट घेणं. अग्नीचा जो पेट आहे ना, बघा, गरम होणं वेगळी गोष्ट आहे आणि जळणं वेगळी गोष्ट आहे. आपण गरम होईपर्यंत दम काढतो, पेटल्यावर हे विझव पहिलं. तेच क्षमता आहे. तुम्ही जीवनामध्ये जे काही करताना ते ह्या सीमांच्या पलीकडे जाऊन ज्वलंत होऊन अतिशय तीव्रपणे करा. मी कुठली गोष्ट करताना ना तिच्या लिमिटच्या क्रॉस करून बघतो. जेव्हा ती लिमिट क्रॉस करतो ना तेव्हा तुमचं चित्त असं एका ठिकाणी. तुम्ही कधी कल्पना केली आहे का? तुम्ही गाडीमध्ये प्रवास करताय आणि गाडीचं स्पीड 50चं आहे, 30-40चं आहे. तुम्ही फार गाडीमध्ये फोडी खेळा, गाडीचं स्पीड 120. ते बाबू आता उघडी बंद, बुगडी बंद, सगळं बंद. बुगडी सुद्धा आणून द्यायची नाही. सारखं ड्रायव्हरकडे लक्ष द्यायला चालतो. झाली तर तो लक्ष याचं. जर रात्रीची वेळ असेल तर मग विचारायच नको, देवा हा ड्रायव्हरला ताकद दे, देवा ह्या ड्रायव्हरला सद्बुद्धी दे. आणि जर 140 आणि 50च्या पुढे गेली तर डोळ्यामध्ये प्राण येतो. तेच घ्या. आणि अशा वेळेस तुम्हाला शेजारचं म्हणलं गुलाबजाम खातो ते म्हणजे दगायचं पडलं गुलाबजाम हेच आहे. यालाच ध्यान असं, याच तापवणं असं, हे ज्वलंत आहे. म्हणजे जीवन तुमचं ज्वलंत झालं पाहिजे. मग जो अध्यात्माचा मार्ग आहे ना हा ज्वलंत. तुम्ही जे काही करा त्याच्यामध्ये ज्वलंत का असं तापलं पाहिजे. आजूबाजूच्या चटके बसले पाहिजे, कळलं पाहिजे की हे काहीतरी एकच करतोय पळा याच्यापासून. हे आपल्याला पूर्वी की आता सगळं झालंय, आपलं सगळं बाकी आहे असं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक मार्ग जो आहे मित्रांनो तो धाडसी मार्ग आहे. तो निभळाचा मार्ग नाही आहे. आपल्याकडे कसं रे करू वागला देवपूजेला हां देवपूजेला लागला. इकडं काही जमत नाही म्हणून तिकडे या. घरी कोणी विचारित नाही म्हणून दिंडीला या. घरचे वैतरले तर बऱ्याच घरांमध्ये नवीन लग्न झालेलं असतं. आता हे टीका करणे परंतु वास्तव आहे. मग सासू सासऱ्यांची अडचण राहते का? घर छोटं राहतं. सगळ्यात बेस्ट त्या चोळी दिंडी येते. आषाढी एकादशी बरोबर आहे ना. मला सांगायचं काय मित्रांनो, काही ना तर आषाढ धरायचा असतो मग ते बी जातं. तसंही महिन्याभर काही समोर यायचं नाही, चालली दिदीला. असं नाही. अध्यात्म म्हणजे त्याग आहे. अध्यात्म म्हणजे तापवणे आहे, उपासना आहे. अध्यात्म म्हणजे साक्षात पांडुरंग हा माझा प्राण आहे. बरोबर आहे. आणि मग असे लोक खऱ्या खुऱ्या वारकऱ्यांना काय करता? बदनाम करता. तर लक्षामध्ये अध्यात्म म्हणजे संसारातली पळवाट नाही आहे.
संसार त्याच्यापेक्षा शुद्र आहे, माया आहे, मोह आहे, हलका आहे, हलकट आहे. असं कधी होईल का हो की सोन्यापेक्षा बेंटेकची किंमत वाढली? कधीतरी होईल का? तुम्हाला तरी वाटतं कधी होईल का असं? अगदी एखादा सटकलेल्या भेजेचा मोहम्मद गजनी जरी बसवला तरी नाही का? बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये संसारापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे. मग अध्यात्मामध्ये तुम्ही जाताना संसारातून पळून जात असाल आणि संसाराला तुम्ही काय समजताय? किंवा संसार अवघड आहे आणि अध्यात्म सोपं आहे, मग इकडच्यापेक्षा इकडं छान आहे. सर शांत इकडं, मग इकडं पळा असं नाही. अध्यात्म म्हणजे पळवट नाही, अध्यात्म म्हणजे प्रचंड संघर्ष आहे. बरोबर आहे? स्वतःला संपवणं आहे. आणि म्हणून ज्या दिवशी तुमचं सगळं संपलं, असं वाटतंय तुम्हाला सगळं संपलं आता इकडे काही खरं नाही, त्या दिवशी तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करून टाकू शकता. तुमची स्वतःची सगळी किंमत मोजू शकता. त्या दिवशी तुम्हाला अध्यात्माची पहिलं पाऊल उचलू शकता. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की जसं आध्यात्मिक ती गोष्ट करता तुम्ही, तेव्हा तुम्ही तेवढी किंमत पण मोजायला तयार झाले. शरीराची किंमत क्षुद्र आहे हो, मनाची क्षुद्र आहे, भावनांची क्षुद्र आहे. ऊर्जेची किंमत आपण करू नाही करू शकत. हे अवयव विकत मिळतात, हॅलो बदलून मिळतात, अवयव रोपण करून मिळतं हां, परंतु ऊर्जेचं रोपण करून नाही मिळत. कधी जगातली सगळी संपत्ती आणली लक्षामध्ये. आणि म्हणून अशा ऊर्जेच्या स्तरावर पोचणं आणि तिचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ती मिळवण्यासाठी आम्ही ज्वलंत अशा प्रकारचं आयुष्य स्वीकारलं पाहिजे असं सद्गुरू आम्हाला सांगता. आणि असं आयुष्य जर आम्ही स्वीकारलं तर आम्ही खरोखर जी शांतता आम्ही अपेक्षित करतो आत्म्याची, जे ऐश्वर आणि आनंद आणि छान सुंदरता आम्ही अपेक्षित करतोय, हे स्वर्ग सुखाचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय